काल म्हणलं आता हे सगळं शेड पूर्ण होतं आहे. सगळं बघा सांगाडा हे सगळं बनवून झालं, सगळं व्यवस्थित झालं. तवर ही पूजा आली आणि म्हटली आता इथं पत्र टाकायचं नाही, आमच्या इथं पत्र टाकायचं नाही, जोपर्यंत राहणं वाटत नाही तोपर्यंत इथं पत्र टाकायचं नाही. अशी पूजा त्या मिस्त्रीला म्हणली की मिस्त्री आज आलंच नाही. तर बघा मी सकाळी मिस्त्रीला फोन केला हो, म्हणलं तेवढं राहिले तेवढं पत्र टाकून जावा. तर मिस्त्री काय म्हटले, आधी तुमच्या घरातलं मिटवा आणि मगच मी पत्र टाका येतो, नाही तर उगाच माझा तमाशाचा खेळ मांडून बसत नका म्हटलं. आता काय करायचं, डोक्याला तरी एक ताप झाला आहे का. सगळा सांगडा बनवला आहे, मसऱ्याचं होताकडे राहण्यात तशी तळत पडली ती. आता रानं नांगरायची आहे, ती रानं नांगरायची आहे, ती आपण बांधायची कुठं, इथं बांधायची तर पुन्हा कसं करायचं, इथं फुटं ठोका येतात त्यात मुरुम भराट. तो हे अर्धवट सांगाडा तसा ठेवला आहे बघा. काय करायचं, पूजेला किती जरी समजून सांगितलं तर त्याचा पाडा तसाच आहे. अहो शेरडं करडं डंगायला लागली बघा, त्याला औषधं गोळ्या करा म्हटल्या तरीसुद्धा बनना का आम्हाला मदतच करू लागत नाही. ती काय करायचं आहे, नुसतं आडफाट आहे. मला घरात नवीन पाहिजे आणि नवीन घरातलं किचन पाहिजे. आता झटायला या म्हणलं तेव्हा येत नाही, ती फुकाट पाहिजे म्हणते फुकाट. आता आयतं कोण दे सांगा बरं तुम्ही दोस्तांनो, आयतं कोण देणार सांगा बरं. हे एवढा भारी सांगाडा बनवलेला, पत्र टाकलं असतं तर एक नंबर काम झालं असतं ना. आज निवारा झाला असता जनावरांना. पावसाचा दिवस आहे तर बारीक बुरू सारखा पाऊस येतोय, पण अक्कल नाही. करणार काय, काय करायचं. पूजे तू आम्हाला त्रास देऊ नको, नाहीतर तुला भीक मागायची वेळ येणार. आणि पूजे तुला खरंच सांगतो, आम्ही चैनीत जगणार पण तुला भीक मागायची वेळ येणार. मी खरं आहे ती सांगतोय. इतकं भारी शेड करून तो मिस्त्रीला सांगितलं येऊ नका म्हणून. अगं तुझ्या बापाच्या खिशातलं पैसे द्यायचे आहेत का इथं मिस्त्रीना पैसा आम्ही देणार आहे. आणि त्यांना तुझं सांगायचं काय काम होतं, इथं कामावर यायचं नाही म्हणून. जोपर्यंत वाटण्या होत नाही तोपर्यंत कामावर यायचं नाही का म्हणायचं काम होतं. हां माझं तसंच पत्र ठोकायचं राहिलं ना. अगं तुझ्यात हिंमत आहे तर शेपटे बांध ना खोली, मग कळतंय किती पैसा जातो, कसं होतं काय होतं. तुला सगळं अल्पतो आयतं मिळाले, त्यामुळे तुला आयत्याची किंमत कळणं झाली. आणि कधी कळणार. अरे खावा काम करून कष्टाने पिकवा, लात घालायचं तर पाणी काढायची धमक पाहिजे. पण असं आडवाडवी करून तुला काय मिळणार आहे. म्हणजे तुला आमचं नुकसानच करायचं आहे. काही काढायला असं काय धरणं वैरणसुद्धा नाही बघा. एक करोडू बघा डरकाळतं आहे, त्याला औषध करायचं आहे. काय करायचं, प्रत्येक वेळी सांगितलं तर ती पाडं मागचं तसंच येतं. हां माणसाला कसं आहे माहिती आहे का दोस्तानो, निवारा असला की सगळं आहे, निवारा नसला तर करणार काय. माणसाला वाटतं सोपं आहे, दोस्तानो सोपं नाही. कष्ट केलं तर आहे. ही शिडी केली म्हणून तर बघा त्या मिस्त्रीची इथं उभा राहणार, शिडी त्यांना डबल आणायला लागली असती, पण शिडी करून घेतली. किती जरी सांगितलं तर तिचं पुढचा पाडा पाठ आणि मागचा सपाटच आहे. असं आहे बघा. पण कसं आहे, देव तिला शिक्षा देणार म्हणजे देणार. कसं असतं माहिती आहे का, दिवस थोडा असतात तो. 4 दिवस सासूचे असतात आणि 4 दिवस सुनेचे असतात, तुम्ही माहीतच आहे. पण कसं आहे माहिती आहे का, व्यवस्थित राहिलं का सगळं व्यवस्थित होतं. आमची सर्वात मोठी चूक झाली की वर्ष झाला तिला एकत्र करून जी घेतलं मिळवून, ती आज आमच्या पायावर दगड पडल्यासारखं झाले बघा. खरं म्हणलं तर तिला घरात कसला घर बांधताना एवढं कष्ट घेतलं नाही म्हटल्यानंतर आम्ही तिला मिळवून घ्यायला पाहिजे होतं. पण तिनं आम्ही मिळवून घेतलं वर्ष झालं आईच्या कार्यक्रमाला, त्यामुळं तिला पुन्हा एकदा हुरूप चढला. हां आणि आमचं बघा तिनं हाल लावले तर, पण आम्ही हालाला डगमगलेली माणसं नाही.
आम्ही लात घालायचं तर पाणी काढणारी माणसं आहे. आम्ही तुझ्या अशा पोकळ धमक्याला आम्ही भिणार नाही, पण तुला येऊ देणार नाही अजिबात. तुला कुठल्या खोलीत प्रवेश अजिबात नाही. हे सगळं आता आमचंच आहे. कसं असतं माहिती आहे असताना आम्ही डोक्यावर घेतलं की ती नाचायला लागली. नाचता नाचता ती एकदा पडणं म्हणजे झालं. एवढं सोपं असतं काय? प्रत्येक वेळी आम्ही आमच्या घरातील तमाशा केला आहे. लोक मला म्हणत होते खरंच तिला घेऊ नका घरात. हां, आणि तिला आता आम्ही घरात घेणार नाही म्हणजे नाही. माझा कसं असतं माहिती आहे का, मी एकदा बोललो की ती करून दाखवतो. मी असं उगाच वायफळ का पाहण्यात बसत नाही. आणि कसं असतं माहिती आहे का, जरा थोडा जीवनात संयम पाहिजे. थोडा वेळ थांबावं लागतं, संयम ठेवावा लागतो, तेव्हा माणूस यशस्वी होतो. आम्ही कष्ट करणार, आम्ही स्वतः तर हिमतीने कोबा केला. मिस्त्री आला नाही, मिस्त्री आला नाही म्हणून मिस्त्रीच्या जीवावरती आम्ही बसलो नाही. आम्ही स्वतः जवळजवळ 5-6 पोत्याचा माल केला. खडी टाकली, डस्ट टाकली, सिमेंट टाकलं आणि स्वतः साहित्य नसताना आम्ही कोबा केला. त्यावेळी आमचे काय हाल झालते. या माझ्या हाताला अजून काय काय फोडायचं बघा. असं हाताला गरं पडलं दोस्तानो. तुम्ही म्हणता सर हे उगाच काय नीट बघा डोळ्यानं. हाताला अक्षरशः गरं पडलं होतं सिमेंटमध्ये, पायाला गरं पडलं होतं. असं अनवाणी थोडंसं चाललं ना पायाला दगड घुसायचा. पण आम्ही दोघा भाऊभावांनी हार मानली नाही. मिस्त्रीच्या नाकावर टिचूनसुद्धा कोबा करून दाखवला. दाखवला म्हणजे दाखवलाच, नुसता म्हणत नाही आम्ही. कारण का आम्हाला वेळ कमी होता आणि काम भरपूर होतं. आणि आमचं हे सगळं काम जरा तुम्हाला माहीतच आहे, संततधार पाऊस चालू झाला. फक्त कार्यक्रमापुरताच पाऊस उघडला होता आणि एक पंगत बसली का पुन्हा अजून पाऊस चालू झाला. पण निवारा असल्यामुळे सगळी माणसं बसली, कोणीही न उपाशी गेलं नाही बघा. तरीसुद्धा ही प्रत्येक माणसाला काही चांगलं बोलतच नव्हती. आम्ही म्हणायचो आज सुधरल, उद्या सुधरल. पण कसं आहे माहिती आहे का, शहाण्या माणसाला शब्दाचा मार असतो. हिला काय माणूस जर ठेच लागली तर सुधारतो, पण ही सुधारायचं काही दिसतच नाही. किती जरी समजून सांगितलं तरी काहीच उपयोग नाही. मग आता आम्ही काय म्हणलं, या येड्याच्या नादाला लागायचं नाही. आणि आता वनवन फिरली तरी चालेल, पण आता आपल्याला जेवढा त्रास तिने दिला आहे तेवढा त्रास आता सहन करायचा नाही. कारण का आजपर्यंत आम्ही त्रास सहन करून घेतला, हीच आमची चुकी झाली. त्रास सहन करून घ्यायला पाहिजे होता, ती आम्ही घेतला, ही आज आमची चुकी झालेली आहे. मी मान्य करतो. तिला त्यातल्या जागी तिला जागा दाखवायला पाहिजे होती, पण जागा दाखवली नाही. शेवटी कसं असतं, बायको आहे म्हणलं आज सुधरेल उद्या सुधरेल. पण बायको आमच्यात फूट पाडाय बघते. आम्ही दोघं भाऊ आहे, ही एकत्र आहे, तिला बघवं ना म्हणून आम्ही ठरवलं आपण दोघं एकत्र राहायचं. पण बायकोचं आता सहन करायचं नाही. बायकोला आता घरातनं हाकलून द्यायचं म्हणजे द्यायचंच.